क्रमांक 27मध्ये आपण आज. आणि स्वामी काय करतात, आपल्यासोबतच राहतात आरती भजनामध्ये. तो एक आपला फायदा आहे, प्लस पॉईंट आहे तो आपला. कारण की स्वामी आपल्याला यथामती गुण तुझे गाव्यास समर्थ पती ते, म्हणून या स्वामी समर्थ रूप करीती सेवा त्यांची अखंडित अमुप. पती वियोगाचे दुःख झाले अमित मग सोडून गेली आम्हा माते दुःखात देत. आता तुरे येऊन या ठेवी आमचे शिरी हात, जाईल ही भ्रांत माते हो आम्ही शांत. अखंड गोंधळ हा चालीत तिन्ही त्रिकाळ, प्रपंच स्नेह जाळी माते भावे झडकारी. अशा परी गुणगाथा वाणी न पुरे, आता रामसुता आणि भक्तिपद ठेवितो माता. अशा प्रकारची ही रचना आहे. आता रचना क्रमांक 2 पण आहे त्याच्यामध्ये. चौरी वारू तुझवरी प्रेम धरून अंतरी, देभावे हाती धरिला जो कुशळ फिरविला. दया चौरी हाती धरिली, भक्ती प्रेमी ही वारिली. शोभवी ढाळ हाती उडून ढाळ, वारू भोवय सारा तुझ आठवू जातारा. आनंद म्हणे चौरी केली, देह कुरवंडी वाहिली. अशा प्रकारे 50व्या पाण्यावरची ही कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे आणि स्वामी आपल्याकडून करून घेतात हे सर्व. तर आईवडिलांच्या कृपेने काल आपण मापापर्यंत आलो आहे आणि तिथूनही आपण गुरुमुखापर्यंत आलेलो आहे. तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरुमुखापासून सुरुवात करू आपण. येरा अज्ञान जना संदेव गुरु मुखाविना, गुरुच्या मुखाशिवाय अज्ञानही कधी जात नाही माणसाचं. असो हे आनंदभरिता देव केली या गोपीनाथा, मग पृथक रूपे समजता धरली करी. गोपिका प्रति गोपीनाथा, हाती हात मिळी त्वरित मांडिली. तांडव नृत्य हात वेलिसी, ध्रिमिक गती भेदितोय थैते श्रुती या छंदे. मग कमळ नयना छंदे करिता दिनाच, त्या मदन पातावळी भावे कटाक्ष सरळी. देवासी खेळता ते रळी, शृंगार विळा सिया. श्री लक्षणांचे विकार, लवनांग मुळे प्रकार. गज विभूती हंसाकार मधुरे गाती, गायन संगीत सरळी वाजवती. चिपळ्या टाळी अष्टनायकांसी मृदावळी, बोलती अहंकार. ऐसा हास्य रस शृंगार, स्वयं नटला षाडंदरू. बरा मिरवला अवसरू, त्रिलोक आनंदला. अशा प्रकारे 3 लोक आनंदित झालेले आहेत. ओके, तर हीच लीला आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी परत उद्या आणि आज 2 दिवस कंटिन्यू करायचे. म्हणजे गुरुपौर्णिमा लागलेलीच आहे, पण अक्षरशः नक्षत्रावरती करायचे.